धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप संपलेले नाहीत, आमदार धस। धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप अद्याप संपलेले नाहीत असं विधान आमदार सुरेश धस यांनी केलंय। त्यांनी सांगितलं की मुंडे यांना जी क्लीन चिट देण्यात आली ती केवळ एका प्रकरणापुरती आहे, इतर चौकशा सुरू आहेत। दसरा मेळाव्यातील मुंडे यांच्यावर भाषणावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितलं की तो मेळावा राजकीय टिंगलटावाळीसाठी नव्हता तर समाजहितासाठी असावा। माझ्यावरती खोटे आरोप केले गेले आणि कोर्टाने त्यांना दंड देखील ठोठावला। ते एक खरेदीदार होता, तो म्हणजे ज्याच्यावरती अन्याय झाला होता तो नागपूरचा आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये झालेला तो निर्णय अजून त्यांना जी आहे ती कोर्टाच्या म्हणण्यावरती किंवा त्यांना जी क्लीन चिट दिलेली त्या मुद्द्यावरती दिलेली, अजून त्या बाबतीतले प्रकरण सुरू बाकीचे झालेले नाहीत। ते दमानिया मॅडम यांनीसुद्धा ACBकडे कंप्लेंट केलेली आणि मी सुद्धा कृषी विभागातल्या अनेक घोटाळ्यांची जे आहेत ते ACBच्या चौकशा लावलेल्या आहेत, ते चौकशा सुरू झालेल्या आहेत। त्याच मेळाव्यामध्ये मला पूर्णपणे क्लीन चिट मिळालेली नाही। त्याच मेळाव्यामध्ये ते म्हणाले की आज व्यासपीठावर गर्दी नाही दिसत, मागच्या वेळेस जी लोक होती ती यावेळेस नाही। गर्दी कशी राहील? निवडणुकीचा आणि याचा काय, निवडणुकीमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने वागली, ते जे भाषण करतायत, मुळात त्यांचं तर त्या मेळाव्यामध्ये भाषण करण्याचा संबंध नाही आहे। तो मेळावा नेमका कोणाचा आहे हे आपल्याला माहिती आहे, परंतु मेळाव्यामध्ये समाजाच्या हिताचं काहीतरी बोलावं। तुम्हाला जाऊन राजकीय टिंगलटवाळ्या करायसाठी ते मेळावा त्या ठिकाणी नाही आहे। आणि कशाला येतील लोक स्टेजवरती? तुम्ही जर जे स्टेजवरती आहे त्यांचंच उपटे काढण्याचे धंदे केले, त्यांचं वाटोळं होण्याचं, त्यांची राजकीय कारकीर्द संपली पाहिजे अशा पद्धतीचे प्लॅनिंग तुम्ही करत असाल तर तुमच्या स्टेजवरती कोण येईल? तुमच्या मतदारसंघातील एका जमीन घोटाळ्यामध्ये देखील तुमच्यावरती कोर्टाने गुन्हे दाखल करा असे निर्देश दिलेले आहेत। कुठं ते संपलं ना? ते 1857चं कुठून आणलं परत जमीन घोटाळा? आणि कुठं का त्या कोर्टाने क्लीन चिट दिली मला ACBनी, आणि ती बी ACBची चौकशी आज सरकारच्या काळातली होती, जे सरकार आमच्या विरोधी होतं। 19ला आमचा दिलेला जनादेश चोरून ज्यांनी नेला होता त्यांचं सरकार होतं, तो विषय पण संपला, त्यात मला क्लीन चिट बी मिळाली। आणि आत्ता जे तुम्ही म्हणताय 156(3)चा एक विषय आहे, त्याला आम्हाला स्टे मिळाला। ते त्या ठिकाणी 2 वर्षापूर्वी एक कंप्लेंट दाखल केली होती, ती जमिनीच्या संदर्भातली नाही, एका मच्छिंद्रनाथ गडावरच्या दुकानाचा विषय